कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. कोपरगाव शहरात समोरासमोर येत एकमेकांवर गोळीबार केल्या प्रकरणातील 8 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शुक्रवारी अटक केली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. आरोपींना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे, अमर बाळू भोसले, बन्सी उर्फ रवी राजेंद्र बनसोडे, बाळासाहेब शिवाजी पगारे, नाजिम इस्लामुद्दीन शेख, अझहर इस्लामुद्दीन शेख, इजाज अन्सार मनियार, मोदया उर्फ सागर रामदास मंजुळे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. कोपरगाव शहरात गुरुवारी संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून आरोपींनी एकमेकांवर भर रस्त्यात वाहने अडवी लावून गोळीबार केला होता. या घटनेनं कोपरगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं घटनास्थळाची पाहणी करत CCTV फुटेज तपासले. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.